नमस्कार विद्यार्थी मित्रो, आजच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण लोकसंख्याशास्त्राचा विकास या अनुषंगाने चर्चा करणार आहोत. त्याची माहिती बघणार आहोत की लोकसंख्याशास्त्राचा विकास कसा होत गेला. खरं तर तसं बघायला गेलं तर लोकसंख्याशास्त्र हे अगदी अलीकडचं म्हणजे 19व्या शतकातलं असणारं शास्त्र आहे. पण अति प्राचीन कालखंडामध्ये म्हणजे इसवी सनाच्या पूर्वी सुद्धा लोकांनी लोकसंख्येच्या संदर्भाने विचार केलेला आपल्याला इतिहासामध्ये दिसतो. त्याचं कारण असं की इसवी सन पूर्व कालखंडामध्ये सुद्धा लोकसंख्या ही किती म्हणजे लोकसंख्येचे असणारे परिणाम, त्याचे असणारे अनुकूल दुष्परिणाम या अनुषंगाने सुद्धा त्या काळातल्या लोकांनी विचार केलेला आपल्याला दिसून येत असल्यामुळे अशा कुठल्या कुठल्या देशांच्या अनुषंगाने आज आपण करणार आहोत विचार. त्यामध्ये मग चीनी असेल, ग्रीक असेल, रोमन असेल, भारतीय असेल, ज्यू लोक असतील किंवा ख्रिस्ती धर्माचे लोक असतील, या अनुषंगाने या लोकांनी लोकसंख्येच्या संदर्भाने कशा पद्धतीने विचार केलेला आहे याची माहिती आपण बघणार आहोत. पण तत्पूर्वी एक नम्र निवेदन की व्हिडिओ थोडासा मोठा होईल, कारण इन्फॉर्मेटिव्ह असल्यामुळे, माहिती पूर्ण असल्यामुळे अतिशय सोप्या आणि सहज समजणाऱ्या भाषेमध्ये आपण याचं विश्लेषण करणार आहोत. तर व्हिडिओ पूर्ण बघा, व्हिडिओ लेक्चर पूर्ण अटेंड करा आणि आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चीनचे विचार कशा पद्धतीचे होते म्हणजे चीन या देशामध्ये राहणाऱ्या लोकांची विचारसरणी लोकसंख्येच्या अनुषंगाने कशा पद्धतीची होती की चीनमध्ये एक तत्ववेत्ता होऊन गेला बघा, कन्फ्युशियस. यांनी असं मांडलं की जर जमीन जास्त असेल शेतीयोग्य असणारी आणि लोकसंख्या कमी असेल तर साहजिकच काय होईल की लोकसंख्या कमी आहे पण जमीन जास्त आहे, म्हणजे जमीन कसणाऱ्या लोकांची संख्या कमी आहे आणि लोकसंख्या जास्त आहे. अशा वेळेला काय होईल की कसण्यायोग्य असणारी जमीन ही पडीक राहील आणि पडीक राहिलेली जमीन उत्पन्न पर्यायानं कमी देईल आणि म्हणून काय होईल की कमी लोकसंख्येमुळं मोठ्या प्रमाणावर जमीन पडीक राहील आणि उत्पन्न यायचं कमी होईल. हा एक मुद्दा मांडला. आणि दुसऱ्या अनुषंगाने त्यांनी असा विचार केला की लोकसंख्येचं समतोल हे सर्व ठिकाणी राहिलं पाहिजे आणि म्हणून त्यांनी ज्या ठिकाणी दाट लोकसंख्या असेल अशा लोकसंख्येचं विरळ असणाऱ्या लोकसंख्येकडं स्थलांतर करावं, असा सुद्धा विचार त्यावेळी म्हणजे इसवी सन पूर्व कालखंडामध्ये चीनी लोकांनी केलेला होता. चीनी लोकांनी एवढंच नाही तर याच्याही पलीकडे जाऊन असं सांगितलं की जेव्हा कृषी उत्पन्न मोठ्या प्रमाणावर वाढतं त्यावेळेला मृत्यूदर कमी होतो. कसा की उत्पन्न वाढलं की खाणाऱ्या लोकांना साहजिकच अन्नधान्य सहज उपलब्ध होतं, म्हणजे कुपोषणाचा प्रश्न मिटतो. थोडक्यात गरिबी मिटते, दारिद्र्य मिटतं, कुपोषण मिटतं आणि पर्यायानं काय होतं, जन्मदर वाढतो, मृत्यूदर कमी होतो, म्हणजे लोकसंख्या वाढते. लोकसंख्या वाढण्याचं दुसरं एक कारण त्यांनी असं सांगितलं की जेव्हा लवकर विवाह होतात त्यावेळेला सुद्धा लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढते, म्हणजे कुटुंब विवाह याच्या अनुषंगाने सुद्धा त्या चीनी लोकांनी लोकसंख्येच्या संदर्भाने विचार केलेला आपल्याला दिसून येतो. यातला दुसरा जो प्रकार आहे म्हणजे दुसऱ्या लोकांनी जो विचार केला आहे तो ग्रीक विचार. म्हणजे ग्रीक या देशातील लोकांनी कशा पद्धतीने विचार केलेला आहे बघा. ग्रीक म्हटलं की आपल्या डोळ्यापुढे राहतो प्लेटो, एरिस्टॉटल यासारखे विचारवंत. आणि या विचारवंतांनी लोकसंख्येचा असणारा आकार, त्याची असणारी रचना, त्या लोकसंख्येचा असणारा जन्मदर, मृत्यूदर या अनुषंगाने विचार केलेला आपल्याला आढळून येतो. प्लेटोनं आपल्याला माहिती आहे की आदर्श राज्याची संकल्पना मांडली. या आदर्श राज्याच्या कल्पनेमध्ये प्लेटो असं म्हणतो की कुठल्याही राज्याची लोकसंख्या ही 5040 यापेक्षा जास्त नसावी. आता 5040 यामध्ये त्यांनी लहान मुलांना वगळलं, स्त्रियांना वगळलं आणि गुलामांना वगळलं. या लोकांना वगळून ज्या त्या राज्याची लोकसंख्या ही 5040 असेल ते आदर्श राज्य, अशा पद्धतीची संकल्पना या प्लेटोने मांडली.
आणि मग लोकसंख्या अशा राज्यामध्ये वाढू नये म्हणून त्यांनी उपाय सुचवले. आणि उपाय ही त्यांनी असं सुचवलं की अर्भक पोटामध्ये राहिल्यानंतर त्या अर्भकाची हत्या करावी, म्हणजे लोकसंख्या वाढणार नाही. किंवा बालमृत्यू, बालक जन्माला आल्यानंतर त्याला लगेच मारून टाकावं. अशा प्रकारची विचारसरणी या प्लेटोनं आदर्श राज्यासाठी वापरलेली आपल्याला दिसून येते. तर ॲरिस्टॉटल हा जो ग्रीकमधला प्रसिद्ध विचारवंत होता, याने सुद्धा असं सांगितलं की अतिरिक्त लोकसंख्या ही दुःख आणि दारिद्र्याला कारणीभूत ठरत असते आणि म्हणून अतिरिक्त लोकसंख्या वाढू नये म्हणून सुद्धा ॲरिस्टॉटलने सुद्धा गर्भपात आणि बालहत्येला प्रोत्साहन दिलेलं आहे. गर्भपात आणि बालहत्या कराव्यात जेणेकरून लोकसंख्या वाढणार नाही, म्हणजे लोकसंख्येचं प्रमाण समतोल राहावं यासाठी या ग्रीक विचारवंतांनी म्हणजे प्लेटो आणि ॲरिस्टॉटल यांनी अशा पद्धतीचे उपाय सुचवलेले आहेत आणि सांगितलेले की लोकसंख्या ही अतिरिक्त नसावी. म्हणजेच लोकसंख्येच्या वाढीचे काय परिणाम होतात हे त्यावेळी सुद्धा त्या लोकांनी आपल्याला सांगितलेलं आहे. रोमन विचार म्हणजे रोमन लोकांचा विचार कशा पद्धतीचा होता की रोम या शहरामध्ये बघा सिसरो नावाचा एक विचारवंत होऊन गेला. या सिसरोनं असं मांडलं की कुठल्याही पुरुषांचा किंवा स्त्रीचा विवाह जर करायचा असेल तर पुरुषाचा विवाह हा 25 वर्षाच्या आत आणि स्त्रीचा विवाह हा 20 वर्षाच्या आत करावा, जेणेकरून लोकसंख्या ही समप्रमाणात राहील किंवा त्याचं लोकसंख्येची जी वृद्धी आहे ते अधिक मोठ्या प्रमाणावर होणार नाही. म्हणजे बालविवाहाला यांनी कडाडून विरोध केलेला आहे की लोकसंख्या वाढीसाठी म्हणजे पोषक लोकसंख्या निर्माण व्हावी यासाठी त्यांनी एक विवाह पद्धतीचाही स्वीकार केलेला आहे. एक विवाह पद्धती त्यांनी अनुसरलेली आहे आणि त्या पद्धतीमध्ये त्यांनी सांगितलं की पुरुषाचा विवाह 25 वर्षांनी व्हावा, 25 वर्षाच्या आत व्हावा आणि स्त्रीचा विवाह हा 20 वर्षाच्या आत व्हावा. खरं तर या रोमन लोकांनी विजय, सत्ता आणि साम्राज्य या दृष्टिकोनातनं लोकसंख्येकडे बघितलेलं असल्यामुळे जिथं लोकसंख्या कमी आहे अशा भागामध्ये तरुणांना म्हणजे जनन क्षमता वाढवावी यासाठी प्रोत्साहित करावं असा एक नियम त्यांनी बनवावा सरकारने असं घोषित केलं. आणि त्यांना सांगितलं की बरं, त्यांनी असंही सांगितलं त्यावेळेच्या लोकांनी असंही म्हणजे सत्ता, विजय आणि साम्राज्य या दृष्टिकोनातनं म्हणजे युद्धाच्या दृष्टिकोनातनं विचार करणारे ही लोक असल्यामुळे यांनी असं सांगितलं की युद्धामध्ये अनेक लोक मारले जातील आणि मारले गेल्यानंतर लोकसंख्या कमी होईल. तर ज्या वेळेला लोकसंख्या कमी होईल त्यावेळेला त्या देशातल्या जोडप्यांना जे अविवाहित राहतील अशा लोकांवर कर लावावा आणि प्रजोत्पादन करण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करावं. तरुणांना प्रजोत्पादन करावं याकडं प्रोत्साहित करावं असं या लोकांनी सांगितलं. बरं, दुसरी गोष्ट असं की ज्या लोकांनी विवाह केला नाही त्यांच्यावर कर लादावा आणि विवाह केल्यानंतर जे अपत्य प्राप्त करणार नाहीत अशांवरही कर लावावा. म्हणजे एकंदरीत लोकसंख्या वाढीसाठी या रोमन लोकांनी अशा पद्धतीनं विचार मांडलेले आहेत. तर दुसरीकडे आपण त्या प्लेटो आणि ॲरिस्टॉटलच्या याच्यामध्ये बघितलं की गर्भपात करावा किंवा बालहत्या करावी अशा प्रकारचे उपाय सुचवले. आता भारतीय लोकसंख्येच्या बाबतीत काय विचार करतात बघूया. हिंदू धर्मामध्ये विवाह हा एक पवित्र संस्कार मानलेला आहे आणि अपत्य प्राप्ती हे त्याचं प्रमुख उद्दिष्ट मानलेलं आहे. की आपल्याकडे बघा नवीन विवाहित असणारे जोडपं जेव्हा आशीर्वाद घ्यायला मोठ्या वडीलधाऱ्या माणसांच्या पुढं नतमस्तक होतं त्यावेळेला वडीलधारी मंडळी आपला त्या नवीन जोडप्याला आशीर्वाद देतात की अष्टपुत्रवती भव आणि 5 कन्या पुत्रवती भव, म्हणजे तुला 8 पुत्र व्हावेत आणि 5 कन्या व्हाव्यात. आता पुत्र का तर मोक्षप्राप्तीसाठी आणि कन्या का कन्यादानाचं पुण्य आपल्याला मिळावं यासाठी अशा प्रकारचा आशीर्वाद भारतीय लोक हे देत होते. कारण भारतामध्ये आपल्याला माहिती आहे की शेतीसाठी मोठ्या लोकसंख्येची गरज लागत होती आणि मोठ्या लोकसंख्येची गरज लागत असल्यामुळे साहजिकच संयुक्त कुटुंब पद्धतीचा स्वीकार भारतीय लोकांनी केलेला होता हे आपल्याला दिसून येते. हिंदू धर्मामध्ये कौटिल्य नावाचा एक व्यक्ती होऊन गेला. या कौटिल्यानं राजकीय, आर्थिक आणि सैनिक शक्तीसाठी लोकसंख्या असणं महत्त्वाचं आहे, म्हणजे अधिक लोकसंख्या असणं खूप गरजेचं आहे.
असं मत मांडलं आणि कमी लोकसंख्या हे देशावरचं संकट आहे असं मत मांडलं. आणि त्यामुळं भारतामध्ये लोकसंख्या आज आपण किती प्रमाणात वाढलेली हे बघत असतो. अशा रीतीने प्राचीन कालखंडामध्ये सुद्धा लोकसंख्या वाढीचे परिणाम आणि दुष्परिणाम या अनुषंगाने अनेक लोकांनी विचार आपले मांडलेले आहेत. हा भाग आपण समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर व्हिडिओ आवडला असेल, लेक्चर आवडले असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.